हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आपले इंजिनियर ट्रेडर्स चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता कालच्या मार्किंग आपण केलेले. तर मी पहिलं 4 आवरवर शिफ्ट करतो. तर कालच्या मार्किंग आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्ही बघू शकता. तर मी याला 15 मिनिटवर शिफ्ट केलं, नंतर 5 मिनिट्सवर शिफ्ट करून तुम्ही या कालच्या लेवल्स बघू शकता. मार्केट इथे ओपन झालं आणि इथून बाईंग आली, परत सपोर्ट घेऊन परत बाईंग आली, परत रिटेस्ट झाला, परत बाईंग आली. पण जेव्हा ह्याने यातून ब्रेकडाऊन दिला तेव्हा मार्केट शार्पली खाली आला. तो कितपर्यंत आला? 152,152 ते 22,088पर्यंत तो ब्रेकडाऊन झाला. परत त्यातून सपोर्टचं काम करून त्याने परत बाईंग आली, तुम्ही पाहू शकता. जर काल आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची असती तर आपण काय केलं असतं, इथून इथपर्यंतचा ब्रेकआउटचा वेट केला असता. मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे, इथे बघू शकता तुम्ही. जर इथे आपण एंट्री घेतली असती, या कॅन्डलचं लो स्टॉप लॉस फॉलो केला असतं तर आपल्याला इकडचा टार्गेट अचीव करता आला असता. तसंच बँक निफ्टीमध्ये पण पाहू शकता तुम्ही. कालच्या लेवल्स मी ड्रॉ केल्या होत्या. ह्या मी लेवल्स ड्रॉ केल्या होत्या काल, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला काय करायचं, आज उद्यासाठी आपल्याला ॲनालिसिस करायची आहे. तर आपण काय करणार फर्स्ट, तर मी आज लेवल आहे तशाच ठेवतो, फक्त याला ॲडजस्ट करून घेतो. तर मार्केटने याच्यावरती जाऊ दिलं नाही आणि मार्केटने याच्या खाली जाऊ दिलं नाही काल. तर आता आपण बघू शकतो या मार्किंग आल्या आहेत आपल्याकडे. मी या टाईम फ्रेमला शिफ्ट करतो 1 आवरवर. तर तुम्ही इथे पाहू शकता 1 आवरवर बाईंग, सेलिंग, बाईंग. परत मी या टाईम फ्रेमला 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केली, तर तुम्ही इथे बघू शकता. तसंच मी या टाईम फ्रेमला ॲडजस्ट करू शकतो या लेवलपर्यंत. तर हे बघू शकता तुम्ही, बाईंग इथे डॉजी फॉर्म झाले आहेत, डॉजी आणि इन्व्हर्टेड हॅमर फॉर्म झाला आहे आणि इथून मार्केट रिव्हर्स आला. परत इथे डॉजी फॉर्म झाली 1 आवर 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवर आणि इथून शार्प बाईंग आली. तसंच मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट करतो. तर आता आपल्याकडे ह्या काही लेवल्स आल्या आहेत. तर आपला फर्स्ट टार्गेट असेल, जर ह्यांनी 22,220चा ब्रेकआउट दिला तर फर्स्ट टार्गेट आपल्याला बघायला भेटतो 22,280. आणि तसंच ब्रेकडाऊन झाला 22,078, तर आपल्याला 21,920चा टार्गेट बघायला भेटतो ब्रेकडाऊनमध्ये. तसंच बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही पाहू शकता. मी याला 4 आवरवर शिफ्ट केली आहे. मी लेवल्स ड्रॉ करून घेतो. मार्केटनी याच्यावरती जाऊ दिलं नाही आहे. मार्केटने याच्या खाली येऊ दिलं नाही. तर आपण या टाईम फ्रेमला 1 आवरच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केला, तर तुम्ही बघू शकता. तसेच 4 आवरला आणि इथे मार्केटने याच्या खाली येऊ दिलं नव्हतं, म्हणून आपण इथे एक लेवल ड्रॉ करून घेऊया. मी इथे एक लेवल ड्रॉ करून घेतली. तर आपल्याला 2 लेवल भेटलेले आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या. तर बघू शकता तुम्ही इथे शार्प बाईंग आली, सेलिंग, बाईंग. 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केलं, तर बघू शकता इथे कन्सोलिडेट झाला आहे आणि इथून शार्प बाईंग आली आणि फर्स्ट टार्गेट 47,598चा आपल्याला अचीव करता आला. जसं मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर शिफ्ट केलं,
तुम्ही बघू शकता. इथे मार्केट कन्सोलिडेशन करत होता, इथून इथून शार्प बाईंग आली 3 वाजता. तर उद्यासाठी जर एक 46,600चा ब्रेकआउट आला तर फर्स्ट टार्गेट आपल्याला बघायला भेटेल 47,736चा, आणि ब्रेकडाऊन झाला तर आपल्याला खाली फॉलिंग साईडला बघू शकतो आपण 46,900चा किंवा 46,950चा टार्गेट बघायला भेटेल. तर अशा प्रकारे आपण लेवल्स मार्क करतो, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. हे उद्यासाठी मार्केटमध्ये झालं. आणि इथे तुम्ही बघू शकता या लेवल्सला इथून शार्प सेलिंग आली, परत रेजिस्टन्स लेवलपासून शार्प सेलिंग आलेली 15 तारखेला. बिकॉज ऑफ इस्रायल आणि इराणचा वॉर चालू आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता त्याचा इफेक्ट मार्केटवर कसा पडतो ग्लोबल इंडायसेसचा. इथे मार्केट गॅप डाऊन उघडला आणि इथून शार्प बाईंग आलेली, परत कन्सोलिडेट केला आणि इथून शार्प बाईंग आली. तसेच फिन निफ्टी पण तुम्ही बघू शकता. ह्या मी लेवल्स मार्क केलेल्या फिन निफ्टीमध्ये बघा, ह्यांनी सपोर्टचं प्रॉपर काम केलेलं आहे आणि इथून आपल्याला पहिला टार्गेट 21,132चा बघायला भेटला. तर उद्यासाठी तुम्ही बघू शकता हे बघा 50 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर बाईंग आलेली, इथे कन्सोलिडेट केला आणि इथून शार्प बाईंग आली. फर्स्ट टार्गेट ॲक्च्युअली उद्या जर 21,150चा ब्रेकआउट आला आणि इथे आपल्या या सपोर्टवर कन्सोलिडेट केला 15-20 ते 20 मिनटं, तर आपल्याला पहिला टार्गेट बघायला भेटेल 21,297चा. आणि ब्रेकडाऊन झाला तर आपल्याला खालचा टार्गेट बघायला भेटेल, तो आपला असेल 20,800चा. तर तुम्ही लेवल्स बघू शकता. अशा प्रकारे ट्रेड करू शकतो आपण. सपोर्ट अँड रेजिस्टन्स कसे ड्रॉ करतात हे तुम्हाला कळालं असेल. तर तुम्ही पाहू शकता यात मी 9 EMAचा यूज करतो. तो बघा ॲज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्सचाच वर्क करतोय. इथे बाईंग आली, रेजिस्टन्स लेवलपासून सेलिंग आली. तर हे बघा आता हा आपला 9 EMA ॲज अ रेजिस्टन्सचं काम करतोय. सेलिंग, रिटेस्ट, सेलिंग. प्रत्येक रिटेस्टला आपण एंट्री प्लॅन करू शकतो छोटे छोटे टार्गेट अचीव करण्यासाठी. आणि हा बघा इथेच जर हा आपला 9 EMAच्या वरती ही कॅन्डल बघा, इथे ब्रेकआउट आला आणि या कॅन्डलने इथे सपोर्टचं काम केलेलं आहे. इथे डॉजी फॉर्म झालेले, पर इथून बाईंग आलेली, मग इथे आपण छोटे छोटे टार्गेट अचीव करू शकतो. आता हा बघा हा 9 EMAचा बघा प्रॉपर वर्क झालेला आहे. इथे हेल्दी कॅन्डल फॉर्म झाली, परत दुसऱ्या कॅन्डलला जर एंट्री घेतली असती तर आपल्याला छोटासा टार्गेट अचीव करता आला असता. इथे पण बघू शकता तुम्ही ब्रेकआउट आला हेल्दी कॅन्डलने आणि इथे परत आपल्याला छोटा टार्गेट अचीव करता आला असतं. 9 EMA ॲज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्सच काम करतो. याला तुम्ही बॅक टेस्ट करू शकता तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, नंतरच प्लॅन करू शकता. आता स्टॉक बघा, स्टॉकमध्ये बघा आपण डेलीच्या टाईम फ्रेमवर आलो. डेलीच्या टाईम फ्रेमवर बघा तुम्ही पाहू शकता इथे सपोर्ट घेतला, वरती बाईंग आली, परत सपोर्ट घेतला, बाईंग आली, परत सपोर्ट घेऊन इथून पूर्ण बाईंग आली. आणि हा ब्रेकआउट झाल्यानंतर पहिला टार्गेट इथे 208चा आता ऑल टाईम हाय आहे. रेजिस्टन्स फॉर्म आता हा 209चा जर ब्रेकआउट आला स्ट्रॉंग तर आपल्याला वरचा टार्गेट भेटू शकतो 220-227. थँक्यू. हा चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करा, लाईक करायला विसरू नका.